मनाली हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहस शोधणाऱ्यांसाठी अगदी योग्य असे ठिकाण आहे. येथे बर्फाच्छादित पर्वत, नद्या, दऱ्या पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतात. तसं मनालीमध्ये खूप काही करण्यासारखे आहे आणि तुम्हाला सांगते की मनालीला जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही तिथे कसा आनंद लुटू शकता हे या आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. मनालीहून निघाल्यानंतर रोहतांग पासला पोहोचताना मध्ये एक सुंदर लोकेशन लागते, ते म्हणजे मरी. तर या ठिकाणी आपण भेट देऊ शकता. आज आम्ही या ठिकाणी मरी म्हणून जे स्पॉट आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. हा स्पॉट रोहतांग पासला जाताना लागतो. यासाठी पण आपल्याला पास आधी परवानगी काढावी लागते आणि या ठिकाणी पण स्नो ॲक्टिव्हिटीज तुम्हाला बघायला भेटतील आणि नेचर पण खूप सुंदर आहे. हा जो लेक आहे हा पण अतिशय छान आहे. आम्ही पण याचा आनंद घेत आहे. तुम्ही सुद्धा या स्पॉटला आल्यानंतर हे एन्जॉय करू शकता. रोहतांग पासला पोहोचण्यासाठी आपण जर खोकसर मार्गे गेलात तर या ठिकाणी आपल्याला लागतो तो अटल टनेल. हा जवळपास 8 किलोमीटर लांबीचा टनेल आहे आणि यातून प्रवास करणं हा एक विलक्षण अनुभव आहे. या टनेलमुळेच पर्यटकांचा जवळपास 4-5 तासांचा प्रवास कमी झाला आहे. आपण जर मनालीला उन्हाळ्यामध्ये पोहोचला असताल आणि रोहतांग पास जर बंद असेल तर त्यावेळी तुम्ही खोकसर हा एक ऑप्शन निवडू शकता. खोकसर हे देखील सोलांग व्हॅली आणि रोहतांग पास तसेच महरीप्रमाणेच स्नो ॲक्टिव्हिटीजसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट लोकेशन म्हणजे हिमाचलच्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेलं हडिंबा टेम्पल. लाकूड आणि दगडांनी तयार केलेले हे मंदिर भीमाची पत्नी हडिंबा हिला समर्पित आहे. त्याचे प्रवेशद्वार लाकडाचे असून छत छत्रीच्या आकाराचे आहे. हे मंदिर 1553 मध्ये बांधण्यात आले होते आणि 4 स्तरीय पॅगोडा आकाराचे छत असलेली रचना भव्य आहे. मनालीतील आणखी एक आकर्षण म्हणजे रिव्हर राफ्टिंग. ॲडव्हेंचरस पर्यटकांसाठी हे एक छान ऑप्शन आहे. कुल्लू येथील माता वैष्णोदेवी मंदिरामध्ये आपण महाप्रसादाचा आनंद देखील घेऊ शकता. मनाली येथील लोकल फूड आहे सिद्धू. मनालीला गेल्यानंतर तेथील लोकल फूड सिद्धू जर तुम्ही ट्राय केलं नाही तर कसं चालेल, तर सिद्धूला मात्र नक्की ट्राय करा. त्याचप्रमाणे मॉल रोडवरील रजवाडी चाय मात्र प्यायला विसरू नका. तुमच्या मनाली ट्रिपसाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा.